नमस्कार म्हटलं सर. आता तळ कोकणात मान्सून दाखल झालेला आहे असं सगळे हवामान अभ्यासक म्हणत आहेत सर. आणि आता बरोबर. शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील आता प्रतीक्षा आहे, की हा संपूर्ण महाराष्ट्र कधी व्यापेल? तर त्या संदर्भात काय अंदाज असेल सर? नाही, मान्सूनच्या बाबतीत असं आहे की मान्सून आता जरी कोकणात आलाय, आता 4 तारखेला केरळमध्ये आला, त्यानंतर गोव्यामध्ये 5 तारखेला आला आणि थोडी प्रगती त्यांनी सिंधुदुर्गमध्ये करून 6 तारखेला त्यांनी महाराष्ट्रात प्रवेश केलाय. आणि या वर्षीच्या मान्सूनचं वैशिष्ट्य म्हणजे तो दक्षिणेकडून सरकतोय, पूर्वेकडून सरकत नाहीये. त्यामुळे जेव्हा जेव्हा दक्षिणेतून मान्सून आलाय तेव्हा तेव्हा दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा या भागात खूप चांगला पावसाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. आणि ते एक मान्सूनचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी पाऊस यावर्षी सुद्धा जास्त होईल असं दिसतंय. त्यामुळे त्यांना एल निनोचा प्रभाव काही फारसा जाणवणार नाही. असं. राहिला प्रश्न पुढच्या प्रगतीचा, तर महाराष्ट्रामध्ये आता मान्सूनची प्रगती सुरू झालेली आहे. आज देखील किंवा उद्या देखील प्रगती होईल. पुणे आणि रायगड जिल्ह्यापर्यंत मान्सून यायला कुठला अडथळा नाही. जवळपास कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरपर्यंत बऱ्याच भागात मान्सून प्रगती करू शकतो एवढं अनुकूल वातावरण आहे. हो सर. शिवाय आता पूर्व भारताकडून देखील अतिशय चांगलं वातावरण आहे. त्यामुळे पूर्व भारताकडून देखील मान्सून आता झटपट प्रगती करेल. आणि आतापर्यंत एक प्रशांत महासागराच्या उत्तरेला जपानच्या आजूबाजूने एक चक्रीवादळ होतं, त्याच्याकडे बरेच मान्सूनचे वारे खेचले गेले होते. त्यामुळे पूर्व शाखा वीक झालेली होती आणि ती आता मात्र कालपासून पुन्हा एकदा सक्रिय झालेली आहे. त्यामुळे त्याचाही परिणाम आपल्याला विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये होतो. समजा जरी एल निनोचं वर्ष असलं तरी देखील विदर्भात, पूर्व विदर्भात खास करून चांगला पाऊस होणार आहे. आणि त्याच्यासाठी पूर्व शाखा सक्रिय राहण्यास मान्सूनची आवश्यक असते. तर साधारण पूर्व शाखा आता सक्रिय झाल्यामुळे विदर्भ कव्हर होईल लवकरच. पश्चिम महाराष्ट्र कव्हर होईल आणि मध्य महाराष्ट्राचाही दक्षिणी भाग कव्हर होणार आहे. कोकणात मान्सून जवळपास आणखी 5 दिवसामध्ये बऱ्यापैकी प्रगती करेल. आता जवळपास 12 तारखेपर्यंतचा हा अंदाज आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये 11-12 तारखेनंतर पावसाचा खंड पडण्याची शक्यता आहे. हो सर. 7-8 दिवसाचा. आणि जर हा खंड पडला तर मात्र मान्सून महाराष्ट्रात अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे मग मान्सूनची फारशी प्रगती दक्षिणेकडून म्हणजे जो काही पश्चिमी शाखा आहे तिची होण्याची शक्यता कमी आहे. जसा मान्सून पुढे सरकतो तसं हवामान देखील बदलत असतं. त्यामुळे नेमकी हवामान बदलते की खंड सक्रिय राहतोय यावर पुढचं पावसाचं वातावरण अवलंबून असणार आहे. आणि जनरली अनेक वर्षाचा, आपण जर 30 वर्षाचा डेटा मागचा बघितला तर जून महिन्यामध्ये पावसात खंड असतात. सुरुवातीचा मान्सून असतो, उत्तरेकडील पश्चिमेकडील वारे कोरडे असतात आणि ते मान्सूनला पुढे सरकण्यात अटकाव निर्माण करतात. आणि त्याच्यामुळे जनरली आपल्याला असं दिसतं की मान्सूनची फारशी प्रगती त्या काळात होत नाही. म्हणजे शेवटचे 2 वीक किंवा शेवटच्या वीकमध्ये महाराष्ट्रामध्ये तरी मान्सून पूर्णपणे पोहोचलेला असतो. म्हणजे आपल्याला थोडक्यात सांगायचं की 20-21 तारखेपर्यंत महाराष्ट्र तरी पूर्णपणे व्यापला जाणार नाही. परंतु पुढे 25 तारखेपर्यंत म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र व्यापला जाईल. केवळ वारे मान्सूनचे पुढे गेले तर मान्सून व्यापल्यासारखा वाटेल संपूर्ण महाराष्ट्र, पण पाऊस पडणार नाही. त्यामुळे चांगला पाऊस पडण्याकरता शेवटचा जूनचा आठवडा उजाडण्याशिवाय पर्याय नाही. हां सर, नक्कीच तुम्ही सांगितलेलं आहे सर, की 12 जून नंतर मान्सून थोडासा म्हणजे एवढा स्ट्रॉंग राहणार नाही, म्हणजे खंड पडण्याची शक्यता आहे. बरोबर आहे. आणि जूनच्या शेवटच्या आठवड्यात चांगला मान्सून बरसेल अशी अंदाज आपल्या अंदाजातून वर्तवण्यात आलेला आहे सर. आणि नक्कीच बरोबर आहे. सर, आणि तुम्ही असं आपल्याला रेकॉर्डिंग देत असता सर, दर आठवड्याला एकदा किंवा दोनदा रेकॉर्डिंग मिळत असते. आणि मागील व्हिडिओ सर आपला 1,20,000 गेलेला आहे सर. तर चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि चांगले सबस्क्रायबर आपण शेतकऱ्यांचे खरे आभार मानू, कारण आपल्यावर त्यांनी विश्वास ठेवलेला आहे आणि त्यामुळे एवढ्या पद्धतीने शेतकरी आपल्या व्हिडिओला पसंती देतात. तर आपण खरे आभार शेतकऱ्यांचे मानू. तुमचा नवीन चॅनल तुम्ही सुरू केलाय तर तुमच्या चॅनलला सबस्क्रायबर्सने साथ दिली पाहिजे. जेव्हा 1,20,000 सबस्क्रायबर ते बघतात तेव्हा सबस्क्रिप्शन देखील 1,000 व्हायला पाहिजे होतं.
हां सर. ते राहिलेलं आहे. तर शेतकऱ्यांनी केवळ व्हिडिओ बघू नये, तर तुमचे नवीन चॅनल आहे, नव्याने सुरू केलंय तुम्ही त्याला, तर त्याला सुद्धा शेतकऱ्यांनी पसंती दिली पाहिजे. हां सर, नक्कीच सर. आणि तुमचं देखील अधिकृत मोठं चॅनल आहे शेती माझी प्रयोगशाळा. 2 लाखाहून अधिक सबस्क्रायबर आहेत. तर नक्कीच आपण अधिकृत चॅनलला भेट द्यावी. कारण की तिथे अंदाजात काही बदल झाला तर लगेच आपल्याला अपडेट मिळत जातील. तर नक्कीच शेती माझी प्रयोगशाळा हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद सर.